नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. धनतेरसच्या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर करा हे 5 उपाय, होईल आर्थिक लाभ. हिंदू धर्मात धनतेरस या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा 18 ऑक्टोबरला धनतेरस साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केल्याने कुटुंबात आनंद, समृद्धी आणि संपत्ती येते असे मानले जाते. तथापि जर कोणी या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसेल तर ते शास्त्रात शुभ मानल्या जाणाऱ्या विविध वस्तू खरेदी करू शकतात. नंबर 1. पितळेची भांडी. धनत्रयोदशीला पितळेची भांडी खरेदी करण्याची परंपरा जुनी आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितळेला भगवान धन्वंतरीचा धातू मानले जाते. असे केल्याने घरात आरोग्य, सौभाग्य आणि संपत्ती वाढते. असे मानले जाते की पितळेची भांडी खरेदी केल्याने 13 पट फायदे होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. नंबर 2. नवीन झाडू. या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून ती खरेदी केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. धनत्रयोदशीला आणलेल्या झाडूची प्रथम पूजा केली जाते आणि नंतर घरात वापरले जाते, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा कायमचा निवास होतो. नंबर 3. धणे. धनत्रयोदशीला धने खरेदी करण्याच्या परंपरेलाही विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला धने अर्पण केल्यानंतर ते तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवले जातात. असे केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते. हे बी केवळ संपत्तीचे प्रतीक नाही तर शुभ ऊर्जेचे वाहक देखील मानले जाते. नंबर 4. गोमती चक्र. गोमती चक्र हे पवित्र आणि चमत्कारिक वस्तू मानले जाते. धनतेरसला 11 गोमती चक्रे खरेदी करून त्यांना लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घराची आर्थिक परिस्थिती सुधारते. हा उपाय विशेषतः व्यावसायिकांसाठी फायदेशीर आहे. नंबर 5. पिवळ्या रंगाची कवडी. पिवळ्या रंगाची कवडी देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते. धनत्रयोदशीला ती हळदीने रंगवली जाते किंवा आधीच रंगवून विकत घेतली जाते आणि दिवाळीच्या रात्रीच्या पूजेत समाविष्ट केली जाते. ती तिजोरीत ठेवल्याने धनाचा प्रवाह स्थिर राहतो असे मानले जाते. कुटुंबात समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी ही साधी विधी अत्यंत प्रभावी मानली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.